नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही ST बसने प्रवास करता का? जर तुमचं उत्तर हो असेल, मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण NCMC कार्ड काढण्यासाठी आता शेवटची संधी उरली असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक प्रवाशांना अजूनही NCMC कार्ड म्हणजे काय आहे आणि ते का आवश्यक आहे आणि जर ते काढलं नाही तर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती नाही आहे. आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये NCMC कार्ड नक्की काय आहे, ते कसं वापरायचं आणि याचे काय फायदे आहेत आणि ते कोणासाठी आवश्यक आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी हे परिपत्रक जाहीर केलं आहे, ते आपण पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे 1 ऑगस्टपासून. आणि हे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री यांनी दिलेली आहे. ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांनी कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4 लाखांहून अधिक NCMC कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरी भागात नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावेत यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्काप्रमाणे अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्राचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितले आहे. आणि ज्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल अजून आगामी काळात अधिकता प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहे. मित्रांनो, अजूनसुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST प्रवाशांच्या सोयीसाठी NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले आहे. हे एक स्मार्ट कार्ड आहे ज्यामध्ये पैसे रिचार्ज करून ST बसचे तिकीट काढता येते. यामुळे प्रवाशांना सतत रोख पैसे जवळ ठेवण्याची गरज पडत नाही. सरकारकडून सार्वजनिक वाहतूक अधिक डिजिटल आणि सोपी करण्यासाठी ही योजना राबवण्यात
येत आहे. विशेष म्हणजे विविध सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी हे कार्ड आता अधिक महत्त्वाचे बनले आहे. आता आपण या NCMC कार्डचं महत्त्व काय आहे ते पाहूया. दररोज हजारो प्रवासी STने प्रवास करतात. तिकीट काढताना सुट्ट्या पैशांचा प्रश्न, वेळेचा अपव्यय आणि गर्दीमुळे होणारा त्रास अनेकदा सहन करावा लागतो. NCMC कार्डमुळे हे सर्व प्रश्न कमी होतात. कार्डमध्ये आधीच पैसे भरून ठेवता येतात आणि तिकीट घेताना फक्त कार्ड वापरून व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे तिकीट काढण्याची प्रक्रिया जलद होते. नियमित प्रवास करणारे कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरते. मित्रांनो, तुम्हाला तर कळालंच असेल NCMC कार्ड म्हणजे काय आहे आणि त्याचं महत्त्व किती आहे. आता आपण हे पाहूया, NCMC कार्ड नक्की मिळतं तरी कुठे. हे जे कार्ड आहे हे ST डेपो, बस स्थानके आणि अधिकृत एजंट यांच्यामार्फत उपलब्ध करून दिले जाते. इच्छुक प्रवासी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून हे कार्ड मिळवू शकतो. कार्ड काढल्यानंतर त्यामध्ये रक्कम रिचार्ज करता येते. राज्यभर अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असल्याने प्रवाशांना कार्ड मिळवण्यासाठी फारशी अडचण येत नाही. ST प्रवाशांकडून या कार्डचा वापर वाढण्यासाठी विशेष मोहीमही राबवली जात आहे. आता इथे आपण पाहणार आहोत कार्डचा वापर कशा प्रकारे केला जातो. जेव्हा प्रवासी बसमध्ये तिकीट घेतात, NCMC कार्ड कंडक्टरकडे देतात किंवा मशीनवर टॅप करतात. त्यानंतर तिकिटासाठी लागणारी रक्कम कार्डमधून वजा केली जाते आणि तिकीट दिले जाते. संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते. त्यामुळे रोख पैशांची देवाणघेवाण कमी होते आणि प्रवाशांचा वेळ वाचतो. डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी ही सुविधा खूप महत्त्वाची मानली जाते. हे कार्ड नक्की प्रवाशांसाठी का आवश्यक आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC कार्डचे महत्त्व आणखी वाढले आहे. भविष्यात सवलतीचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी या कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी हे कार्ड काढून ठेवणे आवश्यक मानले जात आहे. यामुळे प्रवाशांची माहिती आणि सवलतीची नोंद व्यवस्थित ठेवणे प्रवाशाला सोपे जाते. आता आपण पाहूया या कार्डमुळे प्रवाशांना कोणते कोणते फायदे होऊ शकतात. NCMC कार्डमुळे रोख पैसे जवळ ठेवण्याची गरज कमी होते. तिकीट काढण्यासाठी कमी वेळ लागतो आणि व्यवहार अधिक सुरक्षित होतात. कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम भरता येते. नियमित प्रवास करण्यासाठी ही एक सोयीस्कर आणि वेळ वाचवणारी सुविधा आहे. तसेच डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यासाठी संपूर्ण प्रवास व्यवस्था अधिक आधुनिक बनत आहे. NCMC कार्ड हे ST प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे आणि उपयुक्त पाऊल आहे. प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हे कार्ड मदत करत आहे. ST डेपो आणि अधिकृत एजंटकडून कार्ड मिळवून याचा वापर केल्यास प्रवाशांना अनेक सुविधा मिळू शकतात. त्यामुळे आगामी काळात ST प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांसाठी NCMC कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. धन्यवाद.